स्वामी समर्थ कसे प्रकटले एकदा नक्की ऐका. स्वामी समर्थ कुठून आले, त्यांचा जन्म कुठे झाला, ते अचानक पृथ्वीवर कसे प्रकट झाले, आजही या प्रश्नाची उत्तरं पूर्णपणे कुणालाच माहीत नाहीत. पण जे काही पुरावे, कथा आणि अनुभव आहेत ते ऐकल्यावर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. स्वामींचं गूढ अस्तित्व. स्वामी समर्थ हे साधारण संत नव्हते. भक्त त्यांना दत्तावतार मानतात, म्हणजेच दत्तात्रय यांचा अवतार. त्यांच्या जन्माबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही, ना आई वडील ना जन्मस्थान. म्हणूनच त्यांना स्वयंभू स्वतः प्रकट झालेले मानलं जातं. कथानुसार स्वामी समर्थ अनेक वर्ष भारतभर फिरत होते. हिमालयात त्यांनी कठोर तपस्या केली. काशी गंगा किनाऱ्यावर त्यांनी साधना केली. अनेक ठिकाणी लोकांना दर्शन दिलं. त्यांच्या या प्रवासामागे एकच उद्देश होता, लोकांचं कल्याण. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे चमत्कार घडले. अक्कलकोटमध्ये आगमन. शेवटी ते अक्कलकोट येथे आले. तेथील लोकांनी पहिल्यांदा त्यांना पाहिलं आणि त्यांच्या तेजाने सगळे स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात विलक्षण शक्ती होती. त्यांच्या उपस्थितीतच लोकांना शांतता वाटायची. हळूहळू लोक त्यांच्याकडे येऊ लागले आणि चमत्कार अनुभवू लागले. एक आजारी माणूस बरा झाला. एका गरिबाला अचानक मदत मिळाली. संकटात असलेल्या लोकांना मार्ग सापडला. लोक म्हणू लागले, हे साधे संत नाहीत, हे देव आहेत. स्वामी समर्थ अनेकदा म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्य आजही लाखो लोकांना आधार देते. स्वामी समर्थ कधीकधी विचित्र वागत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत अर्थ असायचा. ते अहंकार तोडायचे, लोकांना योग्य मार्ग दाखवायचे, श्रद्धा आणि विश्वास वाढवायचे. त्यांचा मुख्य संदेश, देवावर विश्वास ठेवा, चांगलं कर्म करा आणि भीती सोडा. स्वामी समर्थ कुठून आले हे आजही एक रहस्य आहे. पण एक गोष्ट नक्की, ते आजही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात. जर तुमचा विश्वास खरा असेल तर स्वामी तुमच्या सोबत आहेत. जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.